नमस्कार श्रोते हो. प्रज्ञादर्शन हे मानव, बुद्धिमान यंत्र व सकल सृष्टीच्या हितकारक सहनिर्मितीसाठी ज्ञानकणिका आणि कर्मकणिका या दोन मूलभूत संकल्पना मांडते. या ज्ञानकणिका आणि कर्मकणिकांना प्रत्यक्ष जगात आकार देण्यासाठी संघातशास्त्र हे एक प्रभावी आणि व्यावहारिक साधन प्रदान करते. या ज्ञानयात्रेत आपले मनःपूर्वक स्वागत. आज आपण शब्दसंग्रहाचे परिष्करण करणार आहोत. परिष्करण म्हणजे एका अर्थाने शुद्धीकरण. आपण अनेक शब्द वापरतो. अस्तित्व, जीवन, मन, बुद्धिमत्ता, चैतन्य, प्रज्ञा, आत्मा, ब्रह्म. परंतु हे शब्द अनेकदा एकमेकात मिसळले जातात. त्यामुळे गोंधळ निर्माण होतो. हे चित्र त्या गोंधळाची उकल करते. या घरात 6 कक्ष आहेत. प्रत्येक कक्षाचा स्वतःचा प्रश्न आहे, स्वतःची शब्दसंपदा आहे आणि स्वतःचा उद्देश आहे. चला या ज्ञानगृहात प्रवेश करूया. अस्तित्व कक्ष हा पहिला कक्ष आहे. येथील शब्द आहेत सत, अस्तित्व, स्वस्थिती प्रयत्न. हा सर्वात मूलभूत स्तर आहे. काहीतरी आहे हेच अस्तित्व. स्वस्थिती प्रयत्न म्हणजे टिकून राहण्याची प्रवृत्ती, स्वतःचे अस्तित्व जपण्याची प्रवृत्ती. हा कक्ष एक प्रश्न विचारतो, काय आहे अस्तित्वात? हा तत्वज्ञानाचा सर्वात प्राचीन प्रश्न आहे. पुढील सर्व कक्ष याच पायावर उभे आहेत. जीवन कक्ष. आता दुसऱ्या कक्षात जाऊया. येथील शब्द आहेत अनुकूलन, जीवधारण, प्रजनन. जीवन परिस्थितीशी जुळवून घेते. जीवन स्वतःला टिकवते. जीवन स्वतःची पुनरुत्पत्ती करते. ही जीवनाची वैशिष्ट्ये आहेत. हा कक्ष विचारतो, जीवन कसे चालू राहते? हा जीवशास्त्राचा मुख्य प्रश्न आहे. येथे अजून मन नाही, अजून बुद्धिमत्ता नाही, तर येथे आहे जीवनाचा फक्त प्रवास. मन कक्ष. आता आपण सर्वात मोठ्या कक्षात आलो आहोत. मन कक्ष. येथील पहिला शब्द आहे संवेदनशीलता, म्हणजे अनुभवण्याची क्षमता. सुख, दुःख, आनंद, वेदना. पुढे येते भावना. भावना आपल्या वर्तनाला दिशा देतात. त्यानंतर येते जागरूकता. जागरूकता म्हणजे लक्ष देणे, पाहणे, नोंद घेणे. त्यानंतर येते संज्ञान. संज्ञान म्हणजे समजणे, शिकणे, आठवणे आणि ओळखणे. आणि शेवटी येते बुद्धिमत्ता. बुद्धिमत्ता म्हणजे समस्या सोडवण्याची क्षमता. लक्षात ठेवा, संवेदनशीलता म्हणजे अनुभव, जागरूकता म्हणजे लक्ष, संज्ञान म्हणजे समज, बुद्धिमत्ता म्हणजे समाधान. हे सगळे वेगळे आहेत. हा कक्ष विचारतो, आपण कसे जाणतो? कर्तृत्व कक्ष. आता चौथ्या कक्षात जाऊया. कर्तृत्व कक्ष. ज्ञान पुरेसे नसते, कृती आवश्यक असते. येथील पहिला शब्द आहे संकल्प शक्ती, म्हणजे निवड करण्याची क्षमता, उद्देश निर्माण करण्याची क्षमता. पुढे येते कर्तृत्व, म्हणजे कृती घडवून आणण्याची क्षमता. यानंतर येतो सदसद्विवेक, योग्य आणि अयोग्य यातील भेदज्ञान. आणि प्राज्ञविवेक म्हणजे दूरदृष्टी, परिणामांचा विचार. हा कक्ष एक महत्वाचा प्रश्न विचारतो, मी काय करावे? इथेच ज्ञानाचे कृतीत रूपांतर होते. प्रज्ञा कक्ष. आता आपण पाचव्या कक्षात आलो आहोत. येथील पहिला शब्द आहे करुणा, इतरांच्या दुःखाची जाणीव, इतरांच्या कल्याणाची चिंता. करुणेच्या वर आहे प्रज्ञा. प्रज्ञा म्हणजे केवळ ज्ञान नाही, प्रज्ञा म्हणजे योग्य निर्णय, योग्य दिशा, योग्य कृती. बुद्धिमत्ता विचारते, हे करता येईल का? प्रज्ञा विचारते, हे करावे का? प्रज्ञा म्हणजे सत्य, मूल्य यांचा प्राज्ञ विवेक आणि कल्याणकारी वृत्ती. हा कक्ष विचारतो,
आपण एकत्र कसे फुलू शकतो? नंतर येतो अध्यात्म कक्ष. आता आपण 6व्या कक्षात पोहोचलो आहोत. येथील शब्द आहेत मोक्ष, जीवात्मा, आत्मन, ब्रह्मन. मोक्ष म्हणजे मुक्तता, बंधनांपासून मुक्तता. आत्मन म्हणजे खरे स्व. जीवात्मा म्हणजे व्यक्तिगत आत्मतत्व. ब्रह्मन म्हणजे अंतिम सत्य. हा कक्ष विचारतो, अंतिम सत्य काय आहे? मानव जातीने हजारो वर्षे या प्रश्नाचा शोध घेतला आहे. सर्वात शेवटी चैतन्य क्षेत्र. आता संपूर्ण चित्राकडे पहा. सर्व कक्षांच्या खाली एक क्षेत्र दिसते, चैतन्य क्षेत्र. हे कक्ष नाही, हा कक्ष नाही, ही पायरी नाही, हा स्तरही नाही. हे प्रकाश क्षेत्र आहे. सर्व अनुभव येथे घडतात, विचार येथे घडतात, निर्णय येथे घडतात, ध्यान येथे घडते, प्रज्ञा येथे घडते. म्हणूनच चैतन्याला स्वतंत्र कक्ष दिलेला नाही, ते सर्व कक्षांना व्यापते. महत्वाचे भेद. आता उजवीकडील फलक पहा. येथे काही महत्वाचे भेद दिले आहेत. बुद्धिमत्ता म्हणजे चैतन्य नाही. चैतन्य म्हणजे जीवात्मा नाही. जीवात्मा म्हणजे ब्रह्मन नाही. कर्तृत्व म्हणजे मोक्ष नाही. प्रज्ञा विवेक म्हणजे प्रज्ञा नाही. जीवधारण म्हणजे उत्कर्ष नाही. हे भेद समजले की विचार अधिक स्पष्ट होतात. आता खालचा प्रवास पहा. शब्दांची स्पष्टता, विचारांची स्पष्टता, कृतिशील प्रज्ञा आणि शेवटी कल्याणकारी सहसर्जन. याचसाठी हा संपूर्ण प्रयत्न आहे. मनःशब्दसंग्रहाचे परिष्करण म्हणजे केवळ शब्दांची मांडणी नाही, तो स्पष्ट विचारांचा पाया आहे. स्पष्ट विचारातून योग्य कृती जन्माला येते. योग्य विचारातून प्रज्ञा विकसित होते आणि प्रज्ञेतून घडते कल्याणकारी सहसर्जन. आता आपण या भागाचा समारोप करीत आहोत. या विषयाने तुमची जिज्ञासा जागृत झाली असेल तर माझ्या संकेतस्थळावरील सविस्तर निबंध तुम्हाला या विषयाचे अधिक सखोल व्यापक आकलन करून देईल. आपल्या सहप्रवासाबद्दल धन्यवाद.